मी वाहत चालली आहे बहुतेक. मला माहितीच नाही की काय होतंय. आणि सगळेच माझे येणारे जाणारे वाहणारी लोक माझ्यासोबत हसत खेळत त्याचा खूप अतिरेक करते का, मग आता मी तारीख काढून आज मी घराबाहेर जाऊ की नाही हा विचार करते का, तर तसं काही न रंगवायला लागतं ना की आता कधी लग्न होतंय, तसं झालंय माझं माझं आय एम ओव्हरवेल्म. नमस्ते, मी अँकर रुचिका. मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आत्ता माझ्यासोबत आहे दीप्ती. तिच्या स्माईलची ओळख तुमच्या सगळ्यांना आहेच. दीप्ती, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. खरं तर मी ट्रेलर आत्ताच पाहिला आणि प्रकर्षाने जाणवतं आहे तुझी वाक्यरचना, तुझे डायलॉग अक्षरशः ट्रेलरमध्ये सुद्धा ते कानी पडतात आणि ऐकू ऐकू येतात. तर मला असं सांगायचं, नाळनंतर आता तू या पंचकमध्ये दिसती आहेस. कसं काय, म्हणजे या एकाच वर्षामध्ये छान असे म्हणजे स्माईलवरून दिसतंच आहे तुला, तू किती खुश आहे आतमधून. सो काय सांगशील? आय थिंक माझ्या आईबाबांची आणि पूर्वजांची कृपा असेल. माझे ग्रह तारे सध्या चांगले माझ्याशी वागत असतील, पण बॅक टू बॅक काही छान गोष्टींचा मला भाग होता आलं. पण नाळानंतर ॲब्सोल्यूट ऑपोजिट विनोदी अशी भूमिका मला करायला मिळाली. ह्याचं श्रेय फक्त ह्या सगळ्या कास्टिंग लोकांना जातं, प्रोड्युसर्सना जातं. त्यांनी माझ्यात ते पाहिलं किंवा त्यांना असं वाटलं की मी हे करू शकते. ह्यातच मला असं वाटतं की आय हॅव वन द हाफ बॅटल. पण आता त्यांचा विश्वास पूर्ण माझ्यावर तसाच राहावा म्हणून केलेली मेहनत ही गोष्ट वेगळी. आणि सपोर्ट मिळणं सगळ्यांचा, हे एवढे सगळे अवली कलाकार, टॅलेंटेड माणसं आणि ज्यांची कामं पाहायला आपण आतुरतो, त्यांच्यासोबत काम करतोय, ही एक विन विन सिच्युएशन. हे सगळंच माझ्या नशिबात आलं आणि आज त्याचा तुम्हाला एक छोटासा ट्रेलरच्या माध्यमातून काहीतरी पाहायला मिळालं. आणि आपण म्हणतो ना की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते, जसं मुलगा पाहायला आला आणि आपल्याला खूप हँडसम वाटला, तर आपण स्वप्न रंगवायला लागतो ना की आता कधी लग्न होते, तसं झालंय माझं आय एम ओव्हरवेल्म. आय एम व्हेरी हॅपी. आणि तुम्हा सगळ्यांचे मी हे पाहत होते, तुम्हाला सगळ्यांना तुम्ही एन्जॉय करत होतात आमचा ट्रेलर. आय थिंक ही पहिली पावती आहे 5 तारखेला, तर मग 5 पटीनी मजा येईल. अगदीच, त्यात शंकाच नाही आहे. सेकंड क्वेश्चन, की आता तुझा स्वभाव कसा आहे आणि फिल्ममध्ये जे रोल प्ले करते त्यांचा स्वभाव कसा आहे? हे बघ, माझा स्वभाव पण जसे जसे अनुभव येतात तसे तसे त्यांच्यातले चांगले वाईट निवडून करून माझा स्वभाव बदलत जातो. पण ॲक्च्युली मी खूप इन्क्विजिटिव्ह आहे. मला प्रत्येक गोष्ट खोलात जायला खूप आवडतं. थोडीशी सिन्सिअर सिरियस काइंड ऑफ मुलगी आहे. स्पोर्ट्स आउट गोईंग अशी मुलगी आहे. मग त्याच्यासाठी तू जास्त प्रयत्न केलेस का स्वभाव चेंज करण्यासाठी? मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांसोबत राहून मला फार कष्ट नाही पडले. मग तू पाहत असेल नॉनस्टॉप आत्ता ते तिथे इंटरव्ह्यू देतात आणि माझं लक्ष फक्त तिथेच आहे. ह्या लोकांच्या ह्या सगळ्या बॅकबोन आहेत ते सगळे आमचे. त्यामुळे मला काही वेगळं करायला नाही लागलं. आणि मे बी त्यांच्यातून राहताना मी जे करत होते ते त्यांना खूप फनी वाटत होतं. ते मला कळलंच नाही की मी काय करते. सो आय थिंक ही सगळी आमची जी टीम आहे ह्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर तुम्हाला काही दिसतंय आणि ते आवडलं, याचा अर्थ 100 लोकांनी त्याच्या मागे खूप मेहनत घेतली आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. सो ह्या सगळ्यांचं मी थँकफुल आहेच. अगदीच. आणि माधुरी मॅमसोबत काम करण्याची संधी मिळते, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. असं होतं ना की स्वप्न पूर्ण होत आहे, तसं तुझ्या आयुष्यामध्ये आता सध्या घडत आहे. काय सांगशील त्याबद्दल? ॲब्सोल्युटली. मला वाटतं की अनेक माझे सिनेमे, शॉर्ट फिल्म्स, माधुरी मॅमसोबतची फिल्म, चर्चा होणं, एका कलाकाराच्या कलाकृतीवर चर्चा होणं, लोकांनी त्याच्यासाठी मला फोन करणं, माझ्या कामाबद्दल शहानिशा करण्यासाठी किंवा काही मतं देण्यासाठी त्यांचे फोन येणं, हे ह्या वर्षी माझ्या आयुष्यात खूप घडतं. आणि एका कलाकाराला काय हवं आहे, मग काही संधी चालून येतात, काही गोष्टींचं डिस्कशन होतं, स्क्रिप्ट्स वाचायला मिळतात. ह्याच्यासाठीच मी कलाकार, म्हणजे माझ्यातली जी एक काय म्हणतो एक एक, काय म्हणतो आपण, तहान जी असते ती हीच आहे. आणि त्यामुळे विलक्षण, म्हणजे मला असं वाटतं की मी वाहत चालली आहे बहुतेक. मला माहितीच नाही की काय होतंय. आणि सगळेच माझे येणारे जाणारे वाहणारी लोक माझ्यासोबत हसत खेळत चालली आहेत असं वाटतंय. सुरुवातीलाच तुम्हाला बोललीस की ग्रह तारे जे आहेत ते माझे यावेळेस बॅलन्स झालेले असतील. मला एक सांग, हा जो काही इम्पॅक्ट जाणवतोय मला, तो पंचकमुळे आहे की आधीपासून तू ग्रह तारे या सगळ्या गोष्टींवर स्वतः विश्वास ठेवतेस? कसं आहे, तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल ना, की मग तुम्ही ग्रह म्हण, फुलं पानं, काही काही तुमच्यावर ते वेगळा ग्रह करतात, आपल्या मनावर करतात. सो मला असं वाटतं की सायन्स आहे एक, ज्या सायन्सवर मला रिस्पेक्ट आहे खूप.
त्याच्यातले काही सायंटिफिक गोष्टी मला कधी कधी खूप करेक्ट वाटतात, पण म्हणून मी त्याचा खूप अतिरेक करते का, म्हणजे आता मी तारीख काढून आज मी घराबाहेर जाऊ की नाही हा विचार करते का, तर तसं काही होत नाही. माझ्या स्वभावानुसार आणि माझ्या आयुष्यानुसार जे मला सहज जमतं आहे आणि जे सहज माझ्या हातात हात घालून जात आहे ते मी जगते असं मला वाटतं. मग त्याच्यात मग पूजा आली, मग हे हे ही पण एक पूजाच आहे जे मी करते, सेलिब्रेशनच आहे जे मी करते आहे. आणि हे आपण वेचतो ही पॉझिटिव्हिटी, आणि ही पॉझिटिव्हिटी वेचणं म्हणजेच मंत्र उच्चार आहेत. तो मला असं वाटतं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ह्या सगळ्या श्रद्धा असतात. त्यामुळे ग्रहताऱ्यांवर सायंटिफिकली मला आहे विश्वास, पण त्याचा अतिरेक कुठल्याच बाबतीत नाही. म्हणजे सरळ उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी व्यवस्थित पाहणं, शहानिशा करून आयुष्य जगणं हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि आपल्या पंचक मूवीमधून असाच मेसेज मिळतोय का, म्हणजे प्रश्नच आहे सगळ्यांना? प्रश्न आहे ना, तो आम्हाला पण आहे. आम्हाला पण आहे. आमच्या रायटर्सनी तो माइंड ब्लोईंगली तो चित्रपट लिहिलेला आहे. तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला कळणारच नाही की हा फ्लो कुठून कुठे जातो आहे. आणि हा विषय असा पेलणं आणि पेलवणं ह्या दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत, ज्या राहुलनी इतकी उत्तम सिनेमा लिहिला आहे की कसलंच आम्हाला त्याचं गांभीर्य किंवा अरे बापरे असं काही नाही आहे. सो आय थिंक इट्स अ टॅलेंट. आय हॅव लर्न्ड हाऊ टू डील विथ अ स्क्रिप्ट किंवा एका सिच्युएशनला ॲज अ रायटर त्यांनी किती सुंदर एक वाट दिली आहे ना, हे शिकण्यासारखं आहे. त्यामुळे त्या स्टोरीत काय घडतं हे तुला 5 जानेवारीलाच कळेल. सो रसिक प्रेक्षकांना काय सांगशील? असं वाटतं की एक मोठा हास्याचा गौप्यस्फोट आहे, ज्याचा एक ढग तयार झाला आहे, जे मी सतत म्हणते, कारण आता मला ते छान वाटते म्हणायला. तर त्याचा पाऊस तुमच्यावर पडो, 5 पटीने पडो. 5 पटीने तुम्ही थिएटरमध्ये येऊन फॅमिलीसोबत पाहावी अशी फिल्म आहे. दिग्गज कलाकार आहेत, अमेझिंग स्क्रिप्ट आहे, माधुरी मॅमचं प्रोडक्शन आहे, आणि माझं काम थोडंसं आवडत असेल तर त्याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. तर ॲब्सोल्यूट कॉमेडी, आणि तुम्ही खरंच खूप एन्जॉय कराल. आणि मी आत्ता जितकी हसते तितकी तुम्ही हसत हसत घरी जाल असं मला नक्की खात्री आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.